धन्यवाद. आज हा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे आणि या भव्य मेळाव्याला मंचकावर उपस्थित बरेच मित्रमंडळी मान्यवर बसलेले आहेत. मी मोजकीच नावं घेतो कारण या मेळाव्याचं जे काय आयोजनाचा विषय आहे तो विषय मला माहीत नाहीये. विमानतळावर उतरलो, गोव्याला गाडीत बसलो, गाडीत नेहमीप्रमाणे मिलिंद कुलकर्णी होते. त्यांनी सांगितलं की असा विषय आहे. या मंचकावर माननीय निलेश राणे आहेत, माननीय नितेश राणे आहेत, आमचे सावंत साहेब आहेत, भाजपचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, दुसरे अध्यक्ष आमचे दत्ताजी सामंत आहेत, जिल्हा बँकेचे मनीष दळवे आहेत, संदेश सावंत आहेत, संजय आंग्रे आहेत, सो दीपलक्ष्मी पडते, सो श्वेता कोल्हाकर, संजू परब, संजू पडते, निलिमा मेत्री व अन्य सर्व मान्यवर पत्रकार मित्र वर्गाचा आहे आणि उपस्थित बंधूंनो, भगिनीनो, मातांनो, मित्रांनो, उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांच्या कानापर्यंत या माईकचा स्पीकरचा आवाज जात असेल तिथले सर्व मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनीने माता, नारा एकच, नारा शब्द होता नारा. मी शेवटी कोकणने विचारलं काय आहे नारा, म्हणजे काय, नारायण आहे का अजून काय, हे दोन शब्द आहेत. ते समजून घेतले आणि समजून घेत मी कुडाळपर्यंत आलो आणि आता कणकवलीला तुम्हाला सर्वांना भेटतोय. बांधवांनो, कुलकर्णी थोडे विषयाला बगल देत काही गोष्टी ते बोलले. हॅलो, ठीक आहे, त्यांची काही चुकीचं नाही सांगितलं. हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली मला कळलं नाही. का आली, कोणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं. मी कधी काय म्हणालो नाही. मी बीजेपीत प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी इतक्या प्रमुख नाही सांगितलं. त्यांनी माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष, त्यामुळे कोणी याच्याबद्दल चर्चा करायची काही गरज नाही. शेवटचा मात्र माझा एक स्वभाव आहे, जगेन त्या मानाने, स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाहीये. हो, नाहीये. काय माहित नाही मला, ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातलं काय, असं मला प्रश्नाची उपस्थित आहे. एवढी पदं मला मिळाली. बांधवांनो आणि भगिनीनो आणि मित्र, एक सांगा, मी एका पदाचा दुरुपयोग केला असं कोणी सांगा, माझ्या विरोधकांनी येऊ सांगा. राणेने या पदाला न्याय दिला नाही, दुरुपयोग केला नाही केला.
म्हणजे आयुष्यात बालपण, नंतर प्रौढ आणि सर्व जे काय आयुष्यात हे येतात, बालपणापासून मग तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, आता जे आता चालू आहे. पण त्याप्रमाणे मी बदलत गेलो आणि परिस्थितीमुळे, विचारामध्ये, आचारामध्ये, वागणुकीमध्ये मी बदल केला. अनेक जण थक्क, अनेक मोठे पत्रकार थक्क, राणे असे होते, असे कसे झाले. आधी गाडीतून जाताना बाजूने गाड्या जातात, सगळे पाहतात, अरे वो राणे चेंबूर का ये नहीं हो सकता, असं चर्चा करतात. माणूस बदलतो का? अनेक लोक म्हणतात नाही बदलत, पण मी उत्तम उदाहरण आहे. मी बदलत गेलो. हे माझ्यासाठी नाही, माझं ध्येय, माझं स्वप्न मला साकार करायची होती आणि म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलत गेलो. परिस्थिती, मी श्रीमंत घरात नाही जन्माला. मुद्दाम सांगतो तुम्हाला, हे कधी मी तुमच्याशी बोललो नाही. आज तुम्ही मला येऊन माईकपर्यंत सोडलात. मी ते उभं राहीपर्यंत मराठीची सगळी विशेषणं वापरून झाली. मिलिंद कुलकर्णी आमचे, आपलं नाव काय सर? निलेश पवार, दोन्ही सगळे विशेषण. ते विशेषण वापरायचं कारण काय याचा विचार येऊ. शाळेत मुलगा गेला, अभ्यास करू लागला, टीचर म्हणतात हा हुशार मुलगा आहे, हा बुद्धिवान आहे, हा अमुक आहे, तमुक काही विशेषण केव्हा म्हणजे गुण पाहिल्यानंतर लावले जातात. मी या सर्व गुण मिळत असताना मला एक वाटायचं, माझ्याबद्दल असं वाक्य उच्चारणं मी तसा आहे का? काय नारायणने हुशार आहे, मी खरंच घरी येऊन विचारतो, मी हुशार आहे? कशाच्या आधारे बोलले असतील? मी हुशारी खरंच दाखवलं का? दाखवलं. आणि याप्रमाणे वागत गेलो. आणि पद म्हणजे पहिलं पद माझ्या आयुष्यात, मी शिवसैनिक झालो 1966, 15 वर्षाचा, 15 वर्ष. आणि 1983 साली शाखा प्रमुख झालो. हे पहिलं पद. त्यानंतर लगेच वर्षभरात मी नगरसेवक झालो मुंबई महानगरपालिकेत. नगरसेवक झालो, लगेच 3 वर्षांनी मी बीएसटीचा चेअरमन झालो. बीएसटीचा चेअरमन झालो आणि त्यानंतर 1990 साली एक दिवशी संध्याकाळी माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, येऊन जा. मी गेलो. 7:30-8 वाजले होते संध्याकाळची. गेले, म्हणाले नारायण तुला कोकणात जावं लागेल, विधानसभेच्या निवडणूक आहे, तुला कोकणात जावं लागेल. मी साहेबांना 2 हात जोडले, नमस्कार केला. म्हणलं साहेब मला तिथे कोण ओळखत नाही, जन्म झाला खरा, पण माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे. साहेब नको, मला राहू दे, तुला जावं लागेल. ठीक आहे, परत नमस्कार केला आणि बाहेर पडलो. आणि अवस्थाली मी आलो. सगळे प्रवास तुम्ही करता तसा प्रवास नाही केला. मुंबईहून येताना बाय रोड आलो आणि गोवा रोड येताना विचार डोक्यात होते, खारेपटण आलं आणि मनात एक शपथ घेतली. मला कोणालाच सांगितलं नाही गाडीत. मी रामेश्वर मी माझ्या जन्मगावी, जन्म जिल्ह्यात मी जातोय, निवडणुकीला उभं राहतोय. मला संधी मिळाली तर या जिल्ह्यातली गरिबी ठेवणार नाही. मागासलेला जिल्हा म्हणून उल्लेख होतो, तो मी खोडून टाकेन. मी कोणाशीही उर्मट उद्धट वागणार नाही, हेही ठरवलं. कारण सगळे नाती, मोती, शेजारी माझं
म्हणलं कोणाशी नाही करायचं, हे ठरवून आलं. पण कारण करार लावली ती गोष्ट सोडा, आता तेच प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आहे. आणि मग मी उभा राहिलो तुमच्या सर्वांच्या बेंचीनी, प्रयत्नांनी, आशीर्वादाने, देवाच्या कृपेने मी आमदार झालो. कोणालाच वाटलं नव्हतं नारायणाने आमदार कोकणातून होईल. तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी जी माझ्यासाठी मेहनत घेतली, त्यात काही मुंबईचे आहे, मी डोळ्यांनी पाहिलंय, आजही ते आहेत. आजही माझ्या मनात त्यांनी घर केलंय की माणसाने जी कष्ट घेतली, मेहनत घेतली, प्रेम घेतलं, त्या एवढं संसार पाहिला नाही, पण माझ्या निवडणुकीत स्वतःला होऊन घेतलं. असे अनेक. आज मी ते आलो, त्यांनी सांगितलं दादा असं असं, मी आलो तुम्हाला भेटायला मिळेल. मी संधी पाहतो कोकणात, कधी जायला मिळतं, कधी माझ्या माणसांना पाहायला मिळतं, कधी माझा निसर्ग माझ्या कोकणाचा अनुभवायला मिळतो. यासाठी मी वेळ आहे. माझं जन्मगाव, माझं गाव, फार अभिमान आहे मला, अभिमान आहे. आणि त्यामुळे आज मी आलोय ना तुमच्या सर्वांचं दर्शन. बांधवांनो, मी अपेक्षा नाही पदाची करत. मी माहिती लिहून देईन की मला कुठलंही पद नको. या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या मी नड्डा साहेब, बीजेपीचे अध्यक्ष, त्यांना वेळ मागितला आणि त्यांच्या घरी गेलो. नड्डा साहेब, माझी विनंती आहे की तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला माझा व्यवसाय करायचा आहे, जर कृपया सोडा मला. काय उत्तर द्यावं त्याने साहेबांनी? राणे जी, हम आपको छोड़ने वाला नहीं है. सर, दोन्ही मुलगे राजकारणात आले, आमचा व्यवसाय आहे, मुझे मालूम नहीं, छोड़ने वाला नहीं. आप बैठो, चा पी के जाओ. हे राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपीचे. मला स्वार्थ नाही पदाचा. सुरुवातीला वाटायचं हे पद मिळावं, ते पण आता एवढी पद, हे माझं राजकारणाचं 10वं पद आहे. 10वं. एक सरपंच होता येत नाही, आपल्याकडे मारामारी येईल. हे मला 10वं पद आहे. केंद्रातले मंत्री झालो, राज्यात झालो, बहुतेक खाती मी हाताळली, मुख्यमंत्री सारखं पद मिळालं. हे सगळं तुमची कृपा आहे. 90 साली मला जर ते निवडून दिलं नसतं ना, तर मला हे अशक्य होतं, सगळं अशक्य. ही सगळी तुमची कृपा आहे, मेहरबानी आहे. इथल्या देवदेवतांची माझ्यावर कृपा आणि आशीर्वाद असं मी समजतो. मी स्वतःला काही समजत नाही. मात्र एक आहे, मी गव्हर्नमेंट कोण, मी कोणापेक्षा कमी आहे असं मला वाटत नाही. कोणी एकदा मला पक्षाकडून सांगण्यात आलं, शिवसेनेतून, की पुण्यामध्ये IAS लोकांची व्याख्यानं होतात, तिथे तुम्ही व्याख्यान द्यायला जा प्रशासनावर. मी नाही म्हणालो, मी स्वीकारलं आणि दिला व्याख्यान. मी संपल्यावर सगळे IAS अधिकाऱ्याला राहायची, हा का नाही आहे सर? मग त्यांना पुस्तकं दाखवली प्रशासनाची, वेगवेगळी लेखकांनी. कमी नाही, कुठेही नाही कमी पडलं. मला अभिमान वाटतो, अभिमान. आणि म्हणून मी जेव्हा सिंधुदुर्गाचा तुम्ही मला नेता म्हणता, मला तुम्ही सांगा, आता बरेच नेते आहेत, काही येऊ पाहत आहेत, काही येत आहेत. पत्रकार मित्र, हा जिल्हा मी 90ला आलो त्यावेळेला दर पर कॅपिटल इन्कम 35,000 रुपये. 35. या जिल्ह्यात प्यायचं पाणी मार्च नंतर नसायचं. रस्ते अनेक गावांना, डोंगरी भागामध्ये एखादी बाई अडली तर रिक्षा तिच्या दारापर्यंत पोचायचा नाही.
घरात बाळंतपण काढावं. आंबोली विंबोली परिसर डोंगराळ भागात सर्वात नावं घेईन धनगरवाड्या आणि बौद्धवाड्यांची. तिथे काय अवस्था होती आज सांगावं. सगळी धरणं मी सुरू केली. सगळी धरणं कोणासाठी ठेवली नाही. मोठी सगळी धरणं, मध्यम सगळी आणि लघु सगळी चालू आहे. मोठी काही व्यत्ययामुळे फॉरेस्टच्यामुळे एक अडलंय. एक आमदार आणि एवढी सगळी कामं एका आयुष्यात पूर्ण केलं तर आमदाराचं नाव सांगावं, पुढाऱ्याचं नाव सांगा किंवा हो घातल्याचं नाव सांगा. मी लिहून ठेवतो आणि वाट पाहतो. वाड्यात डांबरी रस्ते पुरवले मी. वाड्यात पाहिलं नाही कोण राहतं. आपले कार्यकर्ते आहेत, नातेवाईकात कुठली जात पात धर्म काम करताना मी नाही पाहिलं. पक्षही नाही पाहिला. अमुक पक्षाचा त्याला या जिल्ह्याचा कोकणातला मान आला तर मी त्याला कधी परत पाठवलं. आजही मी फक्त खासदार आहे. माझ्या ऑफिसला आणि माझ्या कार्यालयाची गर्दी बघा. गर्दी सगळ्या विकास कामाची, नुसत्या नोकरीची ना. हे करून दाखवलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं आपलं पद असो नसो या कोकणाने मला सर्व काही दिलंय. त्या कोकणाला आपण जिवंत राहण्यापर्यंत आपण जनतेची सेवा करावी, जनतेचे प्रश्न सोडावी. हा समृद्ध त्यावेळेला 35,000 आज 2,60,000 पर कॅपिटल इन्कम जेवढं उत्पन्न झालाय तेवढं उत्पन्न सांगा मला. मी प्रयास करतोय. नितेश निलेशला सांगितलं आपण पुढच्या वर्षी 31 मार्च 26 पर्यंत 3 लाख रुपये पर कॅपिटल इन्कम जिल्ह्याचं करायचे आमचे प्रयत्न आहेत. आमचे हे कोणासाठी? ही प्रगती कोणासाठी? ही आकडेवारी कोणासाठी? आमचा माणूस सुखी समाधानी व्हावा. और 3 लाख रुपये जर दरवर्षाला आले तर खाऊन सुखी होईल. मुलांना चांगलं शिक्षण देईल, कॉलेज शिक्षण देईल, IAS IPS काय चांगलं उद्योजक बनवेल. त्यासाठी उत्पन्न जास्त हवं. सुखी संसार कशाला म्हणतात? तो कितीत विकत मिळतो ते काही जण सांगा. जे राणेला संपवायचं नाही. बऱ्या पूर्ण चालू आहे. माझ्याकडून चालू आहे. देशातले बाहेरचे बऱ्याच लोकांनी सगळे प्रयोग केले. पण माझ्या रामेश्वराची कृपा असेपर्यंत काय करू शकत. इथले कुठले देव पण ठेवले नाही. ते कोकणात काय ना देव सुमंतरचे. मी नाही या भानगडीत जात. ते सगळे करून झाले. मला काय होत नाही. माझी राजगुरू आहे काय माहित नाही. एवढी स्ट्रॉंग राहिलं काय होत. आणि मी आज आलोय ना ते एवढंच सांगायला. कोणी काय प्रयत्न करा. तुम्ही काय कार्य करता म्हणून डगमगायचं नाही. दादाला काय होईल दादा असं मी काही होणार नाही. मला काय मी समर्थ आहे. मी मागे पाहत नाही का. वय किती होऊ दे. मागे कोण आहे, किती जण आहे, मला ताकद नाही. ताकद आपण सफिशियंट आहे, पुरेसे. कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळी काही. आणि त्यामुळे मी आमचे इथे 2 जिल्हा प्रमुख आहेत. सगळे आले असते तरी मी घेतले. मी आता काही उपक्रम सुरू करतोय जे PM साहेबांनी सांगितले. सगळे आले तर मी त्यांना हेच सांगितलं असतं. शेवटी माणूस बघा. माणसातला माणूस शोधा, त्याला कार्यरत कामाला लावा, पैसे मिळवायची मार्ग दाखवा. पैसे मिळून सुखी होऊ दे. आपला कोकण, आपला जिल्हा, आपला रत्नागिरी किंवा कोकण समृद्ध असू दे. भारतातील समृद्ध भाग. आता आपण 5व्या क्रमांकावर आहे दरडोई उत्पन्न. 5व्या कमी नाही, 36 मध्ये 5.
आज कार्यकर्त्या प्रेमापोटी हा मेळावा हा हे जे प्रयत्न केले आणि आयोजित केला, माझ्याकडे शब्द नाही हो. हे तुमचं प्रेम आहे ना, मी भारावून जातो. मला बाकी कशाला मी नाही विचार करत. किती कार्यकर्त्यांचं नाव घेऊन संसार पाहिलं नाही, जीव पाहिला नाही, आणि मायाबरोबर एवढी वर्ष 35-36 वर्ष मायावर राहतात. पडता पुरुष आहेत, महिलाही आहे. काय दिलं मी? काही दिलं नाही हो कोणाला. आता जे वाटतात तसं काही नाही दिलं. नाही दिलं. पहिली निवडणूक मी लढवली ना 90ला, तेव्हा पत्नी तिने मला हातात पैसे दिले 5 लाख. 5 लाखात ते पण खर्च झाले नाही पूर्ण. एक कार्यकर्ता आठवतो शरद करणे आहे का? त्या निवडणुकीला मी आज संध्याकाळी बोलवलं. काय पैसे घे कार्यकर्ता? नाही नाही, पैसे घ्या त्या, मी पैसे घेणार नाही. अशी कित्येक जण आहेत, नाही पैसे. म्हणून मग ठीक आहे, ठीक आहे, पैशाने नाही, मी कार्यकर्ता विकत घेतो. राणेच्या जवळ आहे, आमच्याकडे यायला पण जिल्ह्यात पैसे मिळतात. आमच्याकडे म्हणजे कळलं नाही कुठे जायचं ते. मला रस्ता मिळाला तर मी पण जाईन बाबा, मी पण येतो. राणे सोडतील काय मला कळत नाही. हे ना राजकारण म्हणतात काय? हे विधायक कार्य आहे का? सामाजिक आहे का? राष्ट्रहिताचं आहे का? आम्ही मोदींचे विचार ऐकतो वारंवार, अनेक मंत्र्यांचे विचार ऐकतो. ते ऐकल्यानंतर नव्हे, त्यांचे विचार आणि आमचे नेत्यांचे इकडचे विचार काय फरक आहे? मतभेद मी आपसात तर नाहीच नाही, पक्षात तर नाहीच नाही. ते सांगतात मतभेद नाही चाहिए, म्हणजे मतभेद नाही चाहिए. मला नाही आवडत कुणाला, आपल्या माणसाला. मी शपथ घेतली, आपल्या माणसाकडे जिल्ह्यात आहे, शेजारी पाजारी नाती गोती गोती, मी कोणाला मारू, कोणाशी भांडू, कोणाशी पैसा काढून घेऊ. मी मुंबईतून आलो होतो म्हणून नाही का, म्हणजे काही सवड येतं नाही. जवळपास जे आहेत ते मी त्यांना माहित आहे. मी आलो आणि आमच्या जवळ असणारे 5-6 जण जे मदत केली होती त्यांना मी सांगितलं, बाबा आता मी आमदार झालोय, माझ्या घरी कॉन्ट्रॅक्टर येता कामा नाही. जे कोण असतील त्यांना विचार, मी नाव नाही, माझ्या घरी कॉन्ट्रॅक्टर असता कामा नाही. त्याला काम करायला सांगा. काम निकृष्ट दर्जाची झाली का मी ब्लॅकलिस्ट करणार, मी सोडणार नाही. म्हणजे कामाची पद्धत. मग काही लोकांचं फावलं, दादा घेत नाही, दुकान चालू केली. आता सायरा वायरा पळताय, नवीन दुकानं पुढे. मला काय म्हणायचं, कर्माने मरते, कर्माने आणि मारतात, काळ कमी पडते. हे माझा शब्द किती वजनदार होता, टाळ्यावरून वजन पडतं ना, तिकडे मागे तर वाचत नाही. असो, आणि म्हणून आज मी इथे आलो ना, मला निरोप मिळाला, मला उद्या रत्नागिरीत जायचं आहे, 11 वाजता पोचायचं आहे. कृषी प्रदर्शन आहे, उद्घाटन. पण बांधवाने तुम्हाला मी एकच सांगेन, आपल्याला जिल्ह्यासाठी काम करायचं, जिल्ह्यातल्या माणसांसाठी काम करायचे. छोटी बाल काय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मग हे काय खात असतील, यांना कपडे लत्ते मिळतात का आवडीप्रमाणे, हे शिक्षण घेत आहेत का, योग्य ठिकाणी पाठवतायत का, लक्ष देत आहेत का, उद्या कोण बनतील, कोण बनतील. आज बघा आहे का तुमच्या जिल्ह्यात IAS IPS, जिल्ह्यातला कोकणातला कुठले आहे बघा. राग काय येत नाही मला कळत नाही.
मी केव्हापासून 90 पासून तर राग यायला पाहिजे. मी 99ला मुख्यमंत्री झालो. अशीच एक कॉन्फरन्स घेतली मी मुंबईत. त्या कॉन्फरन्सच्या अंती मी एक प्रश्न त्यांना विचारलं. मी म्हणलं तुमच्यामध्ये कोकणातला कोण असेल तर हात वर करा प्लीज. एकही हात वर झाला ना. मनात बोला रे कोकणात हुशार माणसं नाही, IAS IPS किंवा फॉरेन सर्व्हिस होणारी नाही. आणि तेव्हा त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज काढलं. ते त्यानंतर काय त्यानंतर किती पुढाऱ्यांनी काढलं. शैक्षणिक क्षेत्रात किती पुढारी काम करतात सांगा पत्रकार मित्र सांगा. आणि मग पोटभर राणे विरुद्ध लिहा. राणे विरुद्ध राणे सगळे स्टेजवर आहेत घरात सगळे आम्ही एक आहोत. कधीच होणार नाही काय ही अपेक्षा कोण करत असेल नाही. राणे एक संघच राहतील. राजकारण आहे होणार पक्ष वेगळे आहेत. हे आम्ही पण नाही केले. आम्ही पण नाही केले. पण मला एक म्हणायचं आहे की आज तुम्हाला असं वाटत नाही का राणेने एवढी कामं रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य विमानतळ ब्रिज मुख्यमंत्री होतो एका टर्ममध्ये 8 महिन्याचे 28 ब्रिज बांधले मी कोकणात सिंधुदुर्गात 28 ब्रिज किती बांधले. किती शाळेतल्या मुलांना फी भरू शकत नाही म्हणून संस्था काढल्या. फी भरतील. गंभीर आजारी झाला ऑपरेशनला पैसे नाही मग संस्थेकडून ऑपरेशनला पैसे देणाऱ्या संस्था किती काढल्या लीडर लोकांनी नेत्यांनी. आमचा दत्ता इथे मागे बसलाय आणि सावंत त्यांचे मित्र त्यांच्या गावात. त्याने एक दिवशी मी बसलो असतो या घरी. एक मुलगी आहे. कोण बसलो आपल्या माणसाला चक्कर झाली पोलिसाला तरबेज आहे तर चक्कर येत नाही. येते काय खाल्ला नसेल तर खाल्ला. मग मला तुम्ही सांगा काय वाईट बोलणाऱ्यांचं पैसे देऊन आपलं करणं. सगळ्या निवडणुकीत पैसेच वाटायला प्रचार काय करायची गरज नाही. वाटा. पण एक बरं झालं आमच्या लोकांना कोटी कळायला लागली. विचार कुठे कुठे माहित होतं. आता मजुरी 500 झाली. 500 होती का कधी 50 60 70 80 80 आता 500 पर्यंत झाली मजुरी. आता नुसतं राहण्याच्या इकडून बाग दूर व्हा याला पण करोड रुपये मिळतात. ज्याला पाहिजे घ्या. माझ्या दूर झालं तर काय हरकत नाही पण गपचूप येऊन बातम्या सांगा. असे करतात काही लोक. दादा काही वेळेसाठी गेलं जा भाऊ सुखी राहा. आता पैसे एवढे मिळाले तर सुखीच राहणार राहू सांगा मला. तर मला काही तक्रार नाहीये. पक्ष सांभाळा. निष्ठावान का म्हणतात पक्षात निष्ठावान पाहिजे स्वार्थी नको. मी स्वार्थी जोपासते असते ना ते हे बसतेत ना हे काही 90 पासून राहिले नसते. आणि अडचणी मी केव्हा आता तू सीताराम ट्रस्ट काढला. आजारी कोण पडला आणि कुठल्या कारखान्यात याचं ऑपरेशन करायचं इथे की मुंबईला करतो आम्ही लीलावती सगळे ऑपरेशन. हार्टचं असू दे कुठलंही. कोण नेता करतो मला नाव सांगावं त्या नेत्याचं करोडपती नेत्याचं. त्याने एकदा दत्ता सामान आणि सावंतनी अशोकनी एक मुलगी आणली 12 वर्षाची त्यांच्या गावची गरीब एकदम गरीब. तिची आई वडील मालवणच्या बाजारात भाजी विकत. लक्षात द्या भाजी विकत. शिकवायला पैसे नाही. त्या मुलीला इंजिनियर व्हायचं होतं. इंजिनियर
याने आणली. दादा ऍडमिशन चालू होती. आणलं आणि सांगितलं की हिला फीला पैसे नाही, दादा हिला ऍडमिशन द्या, बाकी तिचा खर्च आम्ही करू, तिला एसटीने येणं जाणं पुस्तक आम्ही करू, फक्त तुम्ही ऍडमिशन. मी दिला ऍडमिशन. का त्या कार्यकर्ते बोलतात दिला ऍडमिशन. ती इंजिनिअरिंग झाली. तिला एसटीला तेवढी वर्ष इंजिनियर होत दोघं आळीवाडीने पैसे द्यायची. एक दिवशी हे दोघेही तिचे वडील आई आणि ती मुलगी आली. ती मुलगी रडायला लागली, वडीलही रडायला लागले, डोळ्यात पाणी. काय आलं, काय झालं काय? तिला विचारलं तू पास झालीस? हो पास आहे. मग रडते का? साहेब आनंदाने. हे आम्हाला शक्य नव्हतं, मी कधीच इंजिनियर झाले नसते. वडील म्हणतात दादा हे आम्हाला तिला इंजिनियर शिक्षण करा, माझ्याकडे काय नाही, भाजी विकतो. पुढे काही दिवसांनी ती पेढे घेऊन आली, ती आणि म्हणून काय ग नोकरी लागली काय? हो नोकरी लागली, पुण्याला नोकरी लागली. मी किती पगार आहे? भाजी विकणाऱ्या आई वडिलांची मुली नोकरी लागली इंजिनियर होऊन, पगार 40,000. 40,000 घरी जातील. तिच्या भावंडांच्या पोटात अन्न जाईल, ते कुठल्या दर्जाचं जाईल, कपडे घालतील. ती भावंड विकास नाही म्हणायचं. कुठल्या नेत्याने केला दाखवावं? एक तर नेत्याचं नाव सांगा. या जिल्ह्यात माझ्या अगोदर आणि नंतरही आता एक तरी माणसाने एवढं केलं तर सांगा. कुठल्या रस्त्याने जाऊ दे, घरी दिसला माझी गाडी थांबते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्या कासा धामपूरच्या रोडने कधी जात असताना तिथे बाजूला भाजीवाले बसतात, भाजीवाल्या. मी मुद्दाम गाडी थांबवतो, मी खाली उतरतो आणि भाजी घेतो. टोपली जशी ती मला दे, टोपली केवढी सांग. तिने 300 वडे, मी 500ची नोट देतो. मी जातो, मी भाव नाही करत. म्हणजे भाव दे ना 200, काहीतरी चांगल्या कामाला खर्च करेल नाही. पण मी घेतो भाजी, नारायणाने रस्त्याची भाजी घेतो. काही लोकांना कमी पण वाटतं, जरा ताट बीड होतात, लगेच हातात बिचाचा घरात वेळात अंगठ्या येतात. गाडी येते का माणसं दिसत नाही रस्त्यावरची, काच पण काळी असते. तेव्हा माझ्या काढायला काच काढी. माणुसकी हेच माझं आयुष्याचं ध्येय. देवाला एकच प्रार्थना, कुठे गेले तरी नमस्कार करताना गणरायाला म्हणतो, गणराया माझ्यातली माणुसकी कायम ठेव, नाही विसरणार. आणि जमेल तिथे, जमेल त्याला मदत करायचं कामही नाही विसरणार, शक्य. पत्नी थोडी ठीक आहे, अहो नको. काही दिवस मला कोकणात येताना पैसे पण बंद पाकिटाचे, मग मी आमच्या कार्यकर्त्यांना पाठवायचो. शेवटी आमचाही उत्पन्न मर्यादित होतं. आता आम्ही व्यावसायिक झालो. बांधवानं मी जो काय हा प्रवास केला ना, या प्रवासात मला कोणाची मदत नाही. बऱ्याच जणांनी आड यायचंच काम केलं, नाहीतर बोलेल तरी आज नाही बोलणार, बोललो तर आत्मचरित्रात बोल. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही. कारस्थान, राजकारणात ते कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आत्ताही आली. पण आता मी ठरवलं, या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बरे, चांगले नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात.
निलेश तर चांगलंच काम करतोय, नितेश मेहनत करतोय, फिरतोय, चांगलं काम. मुख्यमंत्री भेटतात मला सांगतात नितेशचं काम चांगलं आहे आणि सभागृहात निलेशही चांगला. बरं आहे, मला अभिमान वाटतो, मला अभिमान वाटतो. त्यामुळे तुम्हा नागरिकांना, तुम्हाला माझ्या सर्व वडीलधारी मंडळींना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना एकच विनंती आहे, चांगल्याला जपासा, जोपासा. त्याची सेवा करून घ्यायची असेल प्रगती, त्याला उदंड आयुष्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. पैशाने नको, आशीर्वादच. आमच्या दोघांनाही आशीर्वादाची गरज आहे तुमच्या. भरपूर मेहनत करतील, कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही त्याला, कोणाचा पैसा नको. त्यांच्यासाठी, त्यांच्या वडिलांनी, कुटुंबासाठी त्या दोघांनी, आम्ही तिघांनी, चौघांनी अतिशय चांगली मेहनत केली. सगळ्या व्यवसाय त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, सहकार्य द्या, प्रेम द्या. आमचा दुश्मन कोण नाही. जे दुश्मन पदाला लालाचे ते सोडून गेले, कोण सुखी नाही, कोण सुखी नाही. आज इकडे, उद्या तिकडे, उद्या तिकडे. राजकारणात तर जून महिना प्रत्येक निवडणुकीत दिसतो. आपल्याकडे तसं मिरगारात बेंडकं दिसतात, पण राजकारण बेंडकं नेहमीच दिसतं. आज इकडे, उद्या तिकडे, परत तिकडे. विश्वास ठेवता येत नाही हो, कोण कुठे. तुम्ही ठेवू नका, अशी लोक आहेत. समाजासाठी माणसं चांगली नाहीत. तिथे एक तरी माणसाने जनहिताचं, लोकहिताचं काम केलं, लोकांना दान धर्म, कोणाचं लग्न लावून दिलं तर सांगावं. एखादी बाई बापाला वाटलं माझी मुली आहे, ती वयात आली आहे, तिचं लग्न करण्यासाठी काहीतरी ते कोणी केलंय का? आम्ही किती केले तिला विचार. कोण आलं आणि माझ्या गावातलं आलं तर परत जा, ज्या मुलगीचं असेल तर नाही, चला घेऊन जा, पण करा. मी नाही पाहिलं पैशाकडे. त्यांची घरची मुलगी, माझ्या घरची मुलगी, असं समजून मी मदत करतो. पण बांधून द्वेषाचं राजकारणाला थारा देऊ नका. आणि माझ्या रस्त्यात आला तर मी तर थारा देणार नाही, नाही थारा देणार कोणी. मी चांगल्याला चांगलं, सगळ्यांशी चांगला अजिबात. मी नाही कोणाशी या जिल्ह्यात तर चिडत नाही. भान असेल काय ठीक आहे म्हणणार. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुती. या महायुतीचे कार्यकर्त्यांनी एक व्हा, निवडणुका समजा एक व्हावं. काय पद येतात हो आता. मी 35-36 वर्षात किती पदाधिकारी, जिल्हा परिषद, नगर किती झाले हो. तेव्हाच आता दिसत नाही. 10 वर्षानंतर 15 कुठे शोधा ना. एक तरी महर्षी झाला तर आठवतो का? हा, उत्तम काम केलं, आदर्श काम केलं, त्याला राष्ट्रीय पुरस्कार द्यायला पाहिजे असं वाटतं का कोणाबद्दल? बरेच वेळ समोर बसले, काय हसतायचं आहे. पण काय असं व्हायला पाहिजे, निघतायला पाहिजे, असायला पाहिजे. मी जसं मला वाटतं नाही, आपण कोणापेक्षा कमी, आपण याच्यापेक्षा चांगलं काम करावं. ते भिंतीवर नाव असतात ना मंत्रालयात. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, मी नाव वाचले आणि मला जेव्हा ठरवलं माझं नाव इथे लिहिलं जाईल ना, माणूस वाचताना थांबेल ही नारायण राणेची काळजी. तेवढं मी जिंकले आणि तसे करू का आजही लोक नाव. मात्र एक गोष्टी, तुम्ही सिंधुदुर्गाचे कार्यकर्ते, जनता, लोक, मतदार फार प्रेम करतात. मी भारावून जातो, खरंच सांगतो. लोकसभेला जिंकलो, कुठे पोचलो, कुठे नाही पोचलो. पैसा तर नाहीच पोचलो, मी नाही पोचलो, तरी निवडून आलो. सगळेजण आणि का अधिकारी, कलेक्टर, रत्नागिरी
साहब क्या रिजल्ट आएगा? मैं बोलता हूँ ना मैं जीत के आने वाला है. मग त्याच्या बाजूला काउंटिंग छोड़ा बसलो. यायचा प्रत्येक बूथ मी बोललो देखो कुछ भी होएगी तो मैं 50,000 तक जीती जाऊंगा. आणि मी 48,000 मी जिंकलो. 48,000 आपल्याला कॉन्फिडन्स होतो. मी कोणाला वाईट केलं नाही तर माझं कोण वाईट केलं जिंकलो. आज जे काय या मातीने या झाडं झोपड्याने निसर्गाने मला घडवलं. हा दुनिया आज आहे ना तो त्या निसर्गाने आणि तुमच्या प्रेमामुळे मी घडतोय. का वाटते ती यावंसं? माझी वंश आहे नाही वाटत. हे नुसते नागरिक आहे ते कार्यकर्ते आहेत माझ्या घरचे. हे अजून साहेबांसारखं कोण सांगावं मी साहेबांसारखं वागलो? मी सांगतो नाही मी सेवक आहे. तुम्ही म्हणजे मित्र आहात सहकारी आहात. त्यामुळे तुम्हाला सोबत घेऊन मी पक्षाचं काम करेन आणि आजही करतोय. व्यत्यय नको. त्या कामात कोणी व्यत्यय आणू नका. व्यत्यय माझ्या आईने जन्म देताना कदाचित असं म्हटलं असेल माझ्या बाळाला आयुष्यात कसली भीती असणार नाही. कारण मला भीती नाही कोणाचीच नाही. मी जम्मू काश्मीरला एमएससी मंत्री असताना दौरा होता. तिथे पोलीस वेगळे मिळतात गाड्या वेगळ्या बुलेट प्रूफ सगळ्या. एक ऑफिसर आला सर म्हणलं सर आपका प्रोग्राम है आप यहाँ नहीं जाना. मुझे जाना है. आप प्रोटेक्शन लगाओ मुझे जाना. वो ऐसे ऐसे हादसा होता. बोले देखने देना मैं दिन में जा रहा हूँ रात में नहीं मुझे जाना है. आणि मी गेलो लावलं तशी पोलीस गेलो. माझ्या देशातले अन्य माणसं तिकडे जगतायत मग मी का जाऊ नये त्यांना पाहायला? का जाऊ नये? आणि मी गेलो. हा माझा स्वभाव. झालं ना आयुष्य. अजून काय आयुष्य? या आयुष्य तर पुरं केलं. आता नाही मला काहीच. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतोय कोणी काय म्हणून पैशासाठी राजकारण करू नका. उदरनिर्वाहासाठी पैसा व्यवसाय आणि अन्य मार्गाने गणतीने मिळव. किती श्रीमंत व्हा मला अभिमान वाटेल. व्यवसाय झाला हे असले पैसे पचत नाही. पचत नाही ना ते खरं म्हणजे त्यांनी आपल्याला फळत नाही. किती पैसे कोण आजारपण तरी येईल कोण हेच होईल कोण तेच होईल नाही. मेहनतीचे पैसे उपयोग येईल. तुम्ही निर्धार केला या पैसे मी अमुक होणार एवढे मिळवणार एवढे करणार. कधीतरी माझ्या पत्नीला विचारा मी माझ्या कुटुंबाला पैशाचं नियोजन कसं करणार. दरवर्षी नवीन व्यवसाय एवढे रुपये मिळतील एवढे बँकेत जातील आणि ते डायरेक्ट पत्नीकडे जातील माझ्याकडे. प्रत्येक वर्षी एक व्यवसाय आणि त्याची एवढी रक्कम. माझ्या आता मुलं 2 आहेत शाळेत जातात एवढे पैसे शिकतात एवढी फी लागेल एवढे पैसे 5 लाख रुपये खर्च आहे. तेवढा मी तेवढ्या अवधीत मी मिळवायचं व्हायचे पैसे. मी ते कॅल्क्युलेट माझं लाईफ होतं. मी कधीही वास्तव सोडून गेलो नाही जगलो नाही जगणार नाही. मलाही वाटतं मी असं असावं आणि तसं झालो पण प्रामाणिकपणे नाही. मी कोणाला सिंधुदुर्ग जिल्हा एकाला तरी फसवलं का? एकाने यावं सांगितलं राणे साहेब तुम्ही इथे खोटं बोलला नाही. जीव केलं तरी खोटं बोलणार. मी केलं. बाळासाहेबांनी अनेक वेळा अनुभव घेतला. बाळासाहेब एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो कसा म्हणजे मी कसा होत आहे तर एक उदाहरण. माझा एक शाखा प्रमुख नाव नाही सांगा एक परमुख तो परदेशातल्या काही लोकांना
इकडे सांगितलं नाही मी गाडीची मोमेंट म्हणजे कुठे जातो कसा जातो कुठली गाडी काय हे सगळे खबर देतो. हे मला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मला ऑफिसमध्ये फोन आला. इन्कम टॅक्सचा होतो. माझा मित्र हाण्याकर त्याने फोन केला तू निघू नकोस आम्ही येतो. म्हटलं काय नाही तू निघू नकोस आम्ही येतो. मी ठीक आहे थांबलो. आले काय नाही नेहमीच्या रस्त्याने जायचं नाही तुलासाठी फिलिंग लागले आणि अमुक आपल्यातल्या एका माणसाने त्याने टीप दिली. अरे वा ठीक आहे मला कळलं नाव त्याचं. मी लगेच त्याला म्हणलं तुम्ही थांबा मी येतो आणि मी गाडी काढली आणि त्या माणसाच्या घरी गेलो. माझ्या वाटवायलाच राहायचं माझा पदक आहे उपशाखा गेलो. पत्नी होती. भाग केला तो मधला दरवाजा छोटा भाग तो उघडला पूर्ण नाही. साहेब तुझ्या नवऱ्याला मी ठार मारला जा पोलीस मी ठार मारला आणि निघाला. दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेबांनी बोललो. बाळासाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा बाहेर सरपोतदार साहेब बसले होते आणि त्याच्या बाजूला हा बसला. मी गेले साहेब आणि मला बोलवलं. नारायण तुझ्या उपशाखा बोलला तू ठार मारेन बोललास घरी जाऊ त्या पत्नीला. हो साहेब मारणार. अरे मी तुला विचारतोय तर तू म्हणतो मारणार. हो साहेब मी मला बोलायला दे. काय बोल. त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं. आता त्याला घेऊन त्या ढेवराचं मी मारणार तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार. हे माणूस साहेबांनी सरपोतदार नारायणचं बरोबर आहे. साहेब बोलले सरपोतदार पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का. मी त्याला बोलवत नाही आतमध्ये पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का. माझी रिक्वेस्ट आहे माझी जबरदस्ती नाही. साहेब तुम्ही सांगा ते होईल. साहेब तुम्ही सांगा जीवदान ठीक आहे. साहेब मला इथून त्याला माझ्या अगोदर जायला सांग माझ्या समोर ते निरूपण एवढं आपण परखड आहे. रोकड मारणार म्हणजे मार ते कोणी सांगितलं तरी ठीक आहे. पक्षात मी असं काय कोणाला बोलत नाहीये ना ते लगेच काही लावा. इकडे पत्रकारांचे हुशार आहे जोडाक्षर करायला चांगलं हुशार नाही चांगलं बोललो मी. तर भाग्यवान मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मला बोलवलं निदान भेटायला मिळालं. नारायण कसा एक दिवसात सांगून संपणार नाही. पहिला आलो तर काही जण गाडीत बसायला पण तयार नसायचे 90. आणि आता कधी गाड्या दादाबरोबर बसायला मिळतं असं वाढवा. हा फरक मी केला मी घडवला तरी टाळ्या वाजवत नाही. आणि म्हणून ही प्रेम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना माझी काळजी वाटणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना पक्षाला आवश्यक असलेला आमचा नेता आहे या भावनेतून हा मेळावा आयोजित झाला आहे. या मी नाही सांगितलं मला इथे पण मला माहित नाही विषय काय. गाडीत बसलो आणि कुलकर्णी महाशयाला बोललो पूजा सुरू करा. सत्यनारायण नाही आजच्या सभेची सगळ्या पोलवर लागलाय नारा हे ते ठीक आहे. हो विषय काय मिटिंग काय नाही. आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगलं मनीष दवळे ही स्लोगन देतो अमुक देतो नितेश असे देतो निलेश तो दत्ता अमुक देतो. ठीक आहे चांगले जिल्हा परिषद पुढे स्लोगनचा उपयोग होईल. आणि म्हणून बांधवानं
ईश्वराच्या कृपेने, रामेश्वराच्या कृपेने आपण सगळेजण भेटलो. बाळासाहेबांना वाटलं आणि म्हणाले तू जा, आणि मी आलो. तुम्ही सवंगडी, सहकारी, आशीर्वाद देणारी, वडीलधारी मंडळी आणि इथे देवदेवतांच्या कृपेने हा पल्ला मी इथपर्यंत गाठला. हा सगळं श्रेय हे तुमचं आहे बांधवा भगिनीनं, माताला सगळं. आणि त्यामुळे तुम्ही काम करत राहा. मी असे पर्याय माझ्यानंतर निलेश तसे तुमच्या सानिध्यात तुम्हाला हवं ते सहकार्य, राजकीय, विकासात्मक जे काय लागेल सहकार्य ती देतील. दोघे देणाऱ्या देखील देणाऱ्याच आमच्याकडे. आणि म्हणून आज ज्या हात मारली त्यांनी त्या वेळेला ऐकूया तरी काय बोलतात ते म्हणून ओ म्हणून मी त्या ओ म्हणून. बरेच जण कोण भेटले नव्हते. आपल्या बांदेकर मॅडम बरेच दिसल्या नव्हत्या. त्या आजच्या निमित्त अरे बरेच जण असे आहेत. दादा धावत आला मग कळचं हा अमुक अमुक आहे. हा बांदेकर बाई अजून तसंच म्हणजे हा मॅडमांनी भरते साध्य केलं. उद्या कोणी पत्र तुम्ही याच्यातून काय साध्य केलं, काय साध्य केलं म्हणजे अरे कार्यकर्ते विचारपूस कार्यकर्ते मला भेटले, मला माझा जोश वाढवला, माझा उत्साह वाढवला, मला प्रेरणा दिली. प्रेरणा आणि माझी माणसं मला भेटली, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला उत्तेजन देतं. खरंच देतं. कुठल्या शब्दात सांगायची. छोटी छोटी मुलं अनेक ठिकाणी भेटतात. मी खाली यात फिरत नाही, बाकीचे मध्ये फिरत असतील. माझ्या ड्रायव्हरच्या गाडीत जो बॉक्स होतो गाडीत ते चॉकलेट असतं. विचारा मुलं आली का मी हात बाहेर करतो, नाही तर पोलिसाला सांगतो उचलून दे. हे काय करतो मला काय कळ. मुलांसाठी काय नाही. मुलं चेहऱ्याकडे पाहतात आपल्या. जा पूर्वी काही शाळेत जायचो. प्रत्येक शाळेत विचारायचं अगोदर शाळेत किती मुलं आहेत, 50 वा 60 घेऊन जायचे का शिक्षक 4-5 असतात. ते एक चॉकलेट तोडत नाही. म्हणजे गोड तरी बोलतील माझ्याबद्दल म्हणून एक प्रयोजन. त्या बांधवानं आज मी आलो, मला फार बरं वाटलं, आनंद वाटला. आणि त्यामुळे पक्षाच्या जे काही नेते मंडळी आहे, पदाधिकारी आहे, कोणीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कोणीही मतभेद. मी महाराजांचा इतिहास सांगणार नाही. मतभेद, फितुरी, महाराजांच्या काळात कडक शिक्षण. मी काय बोलले तर करू नका. पक्ष वाढेल एक भावनेने, एक निष्ठेने. पक्ष वाढेल, मजबूत होईल. भाजपा एकच पक्ष देशात, राज्यात अनेक वर्ष टिकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला महाराष्ट्र तयार होऊ द्या. महाराष्ट्र तयार होऊ द्या. सुजलाम सुफलाम राष्ट्र आणि आमचा महाराष्ट्र बनवू द्या. आणि त्यासाठी तुमचे सुविचार, तुमची मेहनत, तुमचं सहकार्य अभिप्रेत आहे. भांडणं लावावी आणि पैशाने माणसं खरेदी करू नका. प्रेमाने मिळवा. असे मिळावे लोक घेतील. म्हणजे माझ्यासाठी घेतलं तसे कोण टाळायचं होत नाही. तुमच्याकडे घेऊन यायचं वाटतं का म्हणजे वागणार ना तिचे. असो सगळे गुन्हे चांगले आहेत. पण एक तुम्हाला आधी सांगतो, पत्रकार बांधव 35-36 वर्ष, 36 वर्षात माझ्या समोर एकही कार्यकर्ता दारू पिऊन, सिगारेट पिऊन कधी आला नाही. अख्ख्या महाराष्ट्रात, देशाने असं नसेल, देशात असं नसेल. अनेक जण दादांचा दौरा आहे आता बंद हा आजूबाजूला पण बसत. पट पण मी बंद केले. पट माहिती ना, मी जायचो पट दुप्पट बाद करून टाकले सगळे. त्यावेळेस असं मंचकावर जी काही मंडळी बसलेली आहे
या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या प्रयोजनाने हा भव्य मेळावा सगळ्यांच्या, कोणाला गाडी दिली नाही, कोणाला पैसे दिले नाही, या भरून पैसे हे घ्या 1 कोटी आणि लोक आणा असले का. मी काय करत नाही, येऊ नका म्हणे, घरी बसा, त्याचे पैसे देणार नाही. 1 कोटी मी 10-12 ऑपरेशन करू शकतो मुंबईत अशी. त्यामुळे तुम्ही सगळे चांगले वागता. मला कधी निवडणुकीत कार्यकर्ता चुकीच्या गावी दिसला मी संशय खात नाही, की त्याला माहितीये की आपण फितुरी केली, कळली तर माफ नाही आपल्याला. काही जण गेले, पैसे खाल्ले, त्यांची आज अवस्था बघा, वणवण भटकते, कधी कुठे स्थिर नाही. तसे आपली कोणाची पाळी येतात. आणि म्हणून सगळ्यांनी पक्षासाठी, मी पाहतोय मोदी साहेब किती तास काम करतात, अमित शहा किती तास काम करतात, नड्डाजी. आता मला क्रीडा स्पर्धा घ्यायला सांगितले आपल्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात रत्नागिरी. मी उद्या त्यासाठी माहिती देईन सगळी ठराविक लोकांना, आणि तशी क्रीडा महोत्सवाच्या मी उपस्थित आहे. तसं कृषी मेळावा घ्यायला अजून सांगितलं नाही, पण ते येते पुस्तिका वगैरे आम्हाला तयार होते. आपले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते ते कृषी मंत्री. एक वेगवेगळे उपक्रम जनता, आज बघा एक माणूस उपाशी होऊ नये ही चिंता मोदींना झाली, आणि 80,000 कुटुंबांना ते 5 किलो धान्य किती वर्ष देत आहे सांगा मला. कोणी केलं? औषधाला फॅमिलीला 5 लाख रुपये कोणी दिले? आता पण किती योजना आहेत. मला एक असं खेळ सांगितला, 7 वर्षाच्या आतल्या लहान मुलांना बोलवा, मैदानात बोलवा, त्या हॉलमध्ये त्याला खेळणी द्या आणि त्याला खाऊ द्या, भाषणबाजी करू नका, आणि पाठवा. हे पण मोदींनी सांगितलं, हे पण आपण करणार आहोत. म्हणजे मोदींचे विचार कुठल्या, जनता सुखी आनंदी राहावी. छोटी मुलं असो, प्रौढ असो, तरुण असो, वृद्ध असो, वृद्धांना पण किती फॅसिलिटी दिल्या, महिलांना किती दिले. करा, लोकांपर्यंत जा, सांगा. पैशाची गरज नाही लोकांना, हे काम आणि कार्य सांगा. लोक पैसे मागत नाही, आपण सवय लावतोय लोक ती. कुठल्या माणसाने आपल्याकडे सांगितलं मला एवढे द्या तर तो दे, पण आपण बोलतो द्यायचं, हे ठेव रे, ठेव. काय तो बिचारा करणार का? ठेचून पैसे देतो तर घेऊन खिशात ठेचतो तू. नाही, चांगलं नाही, पटत नाही, वाटत नाही. आणि म्हणून आज आपण बसलो, चर्चा केली, एकमेकाशी बोललो, भेटलो. दादा कसा आहे? मी बरा आहे बोलतो, बरं नसलं तरी आता आहे बरं, मी सध्या आहे, ठीक आहे, आता गोळे खाल्ले उभा राहा. पण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर मी ठणठणीत होणार, मला विश्वास. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम कुठल्या नेत्यावर असेल मला नाही वाटत. मला नाही. एक जण ओळख करून देताना, माझ्याबद्दल बाहेर सांगताना, मी नसताना केवढं सांगतो, दादा आमच्या अशा, दादा अशा. मी तसं आहे की नाही माहित नाही, आत्मपरीक्षण करून ऐक, नसेल तर होण्याचा प्रयत्न पण केला. मला वाटतं तसं व्हावं. आणि म्हणून आज आलो, परत भेटू. 8-10 दिवसातच आपलं खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करत त्याचा आपण भेटू. त्यामध्ये प्रौढांसाठी काही भाषण, काही विषयावर त्यांना पण मार्गदर्शन, त्यांचे विचार ऐकायचे. की आमचे पंतप्रधान 11.5 वर्षात कसा देश घडवला, देश बनवला, काय भावना आहे तुमची? हाही कार्यक्रम आहे, महिलांसाठी कार्यक्रम. जेवण कसं बनवतं ते नाही, विधायक कार्याची विधायक कार्य काय करता, कसं करताय,
सुखी संसार म्हणजे काय, तो लोकांना कसा करावा, अशा अनेक विषय त्यांनी दिले. ते योग्य वेळी मी सांगेन आणि ते आपण अंमल करायचं. पण आज मंचकावर आणि तुम्ही सर्वजण जे जमलात माझ्या प्रेम करणाऱ्या, माझ्या कुटुंबावर, निलेश, नितेश, माझी पत्नी, सगळ्यांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात. माझ्या रामेश्वराकडे मी कशी प्रार्थना करू, काय सांगू, म्हणजे तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनोकामना माझा रामेश्वर पूर्ण करेल. मी रामेश्वराला प्रार्थना करेन. माझ्यासाठी, कुटुंबासाठी दिवस रात्र काम करणारे, प्रेम करणारे माझे कार्यकर्ते, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, सर्वजण दादा म्हणून, नारायण राणे म्हणून जे प्रेम करतात, मी खरं भारावून जातो. त्यासाठी आभार मानायला शब्द नाही, मात्र ईश्वराकडे प्रार्थना करायला माझे शब्द आहेत. मी सगळ्या देवदेवतांना आणि रामेश्वर प्रार्थना करेन. माझ्या या सर्व सवंगड्यांना, सहकार्यांना रामेश्वराने दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आज आलात, आयुष्यातील अमूल्य वेळ तुम्ही मला दिलात, माझ्याकडे दिलात, हे केलेले उपकार आहे, याची जाणीव ठेवी आणि तसा मी तुमच्याशी भविष्यात वागेन, प्रेम करेन, हे आश्वासित करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दादा. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, जननायक, कोकणचा बुलंद आवाज आणि लोकसम्राट नेते माननीय नारायणराव राणे साहेब, खासदार माननीय नारायणराव राणे साहेब यांनी आपल्याशी थेट संवाद करून या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. असंच बुलंद प्रेम आणि हा अथांग सागर जनसमुदायाचा आहे, तो त्यांच्या पाठी सतत ठेवूया आणि हे नेतृत्व अजून बुलंद करूया. कारण ही वटवृक्षाची सावली आम्हाला कायम हवी आहे. कोकणच्या विकासाचा हमरस्ता करणारे, आम्हाला डिजिटल स्वप्न दाखवणारे आणि या दुर्गम भागामध्ये विकासाची गंगा खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत घेऊन येणारे नारायणराव राणे साहेब यांचं हे जल्लोषात नवीन वर्षातलं हे स्वागत नक्कीच आनंदानं तेजळून टाकणारं आणि प्रत्येकाच्या मनाला समाधान देणारं आहे, अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी मंचावर उपस्थित आमदार निलेशजी राणे साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, नीलमताई राणे मॅडम,